पुनर्जन्म ही संकल्पना ऐकलेली नाही अशी व्यक्ती या भूतलावर शोधून सापडणार नाही. ही एक धार्मिक संकल्पना आहे. एखाद्या जीवाचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा पुन्हा नव्या शरीरात जाऊन नवीन जीवन सुरू करतो. यालाच आपण पुनर्जन्म किंवा जीवनाचं परिवर्तन असं म्हणत असतो. हे खरं तर एक चक्र आहे. आत्मा अमर आहे आणि त्यामुळं तो नवनवीन ठिकाणी जन्म घेतच असतो. नवीन शरीर धारण करून नवा जीव हा जन्माला येत असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल तर फक्त हिंदू धर्मच नाही तर जैन धर्मात, बौद्ध धर्मात, शीख धर्मामध्ये देखील पुनर्जन्माचं तत्व मानलं गेलंय. म्हणून आज आपण सर्व धर्मांच्या अनुषंगानं पुनर्जन्म या विषयावरती बोलणार आहोत. कोणत्याही आत्म्याला मृत्यूनंतर जर मुक्ती मिळाली नाही तर तो आत्मा शरीर धारण करतो अशी समजूत आहे. तर काही आत्मे हे भटकत राहतात अशी देखील समजूत आहे. पुनर्जन्मानंतरच्या म्हणजे यानंतरच्या मिळालेल्या जन्माला आपण पुनर्जन्म म्हणतो आणि आत्मा अमर असतो या गृहीतत्वावर पुनर्जन्म ही संकल्पना प्रत्येक धर्मात आधारित आहे आणि प्रत्येक धर्मात पुनर्जन्माची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये पुनर्जन्म या विषयावरती भरपूर अभ्यास करण्यात आलाय. त्यानुसार एखाद्या व्यक्तीची कुंडली पाहून त्याच्या पुनर्जन्माविषयी आणि मृत्यूनंतर आत्म्याच्या गतीबद्दल जाणून घेणं शक्य आहे. अर्थातच त्यासाठी चांगला ज्योतिषी असायला हवा. जीव ज्यावेळेस जन्म घेतो ती वेळ, त्याचं स्थान आणि ती तिथी पाहून एक जन्मकुंडली तयार होते. ही जन्मकुंडली म्हणजे तो आकाशाचा नकाशा असतो. त्यावेळच्या ग्रहस्थितीनुसार केलेल्या अभ्यासावरनं त्याच्या जीवनात भविष्य काळातल्या घटना, भूतकाळात आणि पुनर्जन्मातल्या घटना काय घडल्यात या जाणून घेतल्या जाऊ शकतात. जन्मलेला जीव हा कोणत्या योनीतून आला आहे आणि मृत्यूनंतर त्याची काय गती असेल हे पण जाणलं जातं. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत 4 किंवा त्यापेक्षा जास्ती ग्रह उच्च राशीचे किंवा स्वराशीचे असतील तर त्या व्यक्तीनं उत्तम योनी भोगून जन्म घेतला आहे असं मानलं जातं. बऱ्याचदा शनी लग्नी मांडून पूर्ण कुंडली मांडली जाते आणि त्या व्यक्तीचा मागचा जन्म शोधला जातो. तर लग्न कुंडलीत चंद्र उच्च राशीचा असेल तर तो व्यक्ती हा पूर्वजन्मात व्यापारी होता अशा प्रकारचा ठोकताळा मांडला जातो. थोडक्यात काय तर पुनर्जन्म म्हणजे पुन्हा एकदा जन्माला येणं. एक सांगू का, माणूस पुन्हा एकदा जन्माला येतो आणि काय करतो तर पुन्हा दुःख भोगतो. का तर गेल्या जन्मात केलेली कृत्य त्याला या जन्मात भोगावी लागतात. जलचर पक्षी, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, माणूस आणि मग निर्वाण असे 6 प्रकारचे जन्म आहेत. गेल्या जन्मातल्या कर्मानुसार आत्मा किंवा ऊर्जा शरीर धारण करते आणि जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या संसार चक्रात ते अडकून जाते. आपण अडकलेच आहोत. ज्यांच्याकडे विद्या आहे अर्थात सरस्वती, ज्यांच्याकडे शील आहे, असे गुण आहेत, अशा व्यक्तीला निर्वाण प्राप्ती होते. बौद्ध धर्मामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आहे असं म्हटलं जातं. अर्थातच जन्म प्रतिजन्माचा खेळ हा खरोखरच अनाकलनीय आणि अद्भुत आहे. काही जण पुनर्जन्म हे चक्र दुःखदायक, असमाधानकारक आणि वेदनादायक समजतात. खरं तर जन्म प्रतिजन्माचं हे चक्र हे मोक्ष प्राप्तीनंतर थांबतं आणि मोक्ष प्राप्ती ही बौद्ध परंपरेतील निर्वाण आणि त्यागातून प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं आहे, शिवाय जन्म कसा होतो ते तर आपण पाहणारच आहोत. पण कर्म, निर्वाण आणि मोक्षासह पुनर्जन्म म्हणजेच बौद्ध धर्मातील हा एक मूलभूत सिद्धांतापैकी एक आहे. अहो, पुनर्जन्म हा कर्माने निर्धारित होत असतो आणि म्हणून चांगलं कर्म करा हे सगळेच ओरडतात. चांगल्या कुशल कर्मातून चांगला तर अकुशल कर्मातून अकुशल म्हणजे वाईट पुनर्जन्म होतो. एका देहाचा नाश झाल्यानंतर त्यातील जीवात्म्याला पूर्वकर्मानुसार त्याची कर्माची फळं भोगण्यासाठी योग्य अशा योनीत हा जन्म घातला जातो. म्हणजे देव, पितर, मनुष्य, पशुपक्षी, वनस्पती अशा अनेक प्रकारच्या खरं तर योनी आहेत आणि यापैकी कुठला तरी देह प्राप्त त्याचा होतो म्हणजेच त्या जीवात्म्याचा पुनर्जन्म होतो. याला आपण कर्माचं फळ म्हणू शकतो. कर भला तो हो भला हे उगीच म्हटलेलं नाहीये. आधीचा देह जेव्हा सोडतो माणूस, मृत्यू होतो,
तेव्हा तो सोडताना त्याच्या भोवती एक सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म लिंगदेहाचा एक कोश असतो. ज्यावेळेस नवा देह धारण माणूस तो आत्मा करतो, त्यावेळेस नवा देह धारण करताना जीवात्मा या लिंगदेहासह त्यात प्रवेश करतो. अशी ही पुनर्जन्माविषयीची संकल्पना आहे. तुम्हाला हे समजायला अवघड जाईल खरं, पण मी तुम्हाला आणखी सोपं करून पुढच्या काही भागात सांगणार आहे. प्रत्येक जन्मानंतर मरण आणि प्रत्येक मरणानंतर पूर्वकर्मानुसार पुनर्जन्म ही जन्म मरण परंपरा म्हणजे काय? बरोबर, यालाच आपण संसार म्हणतो. अगदी बरोबर. हा संसार आदी आहे, अनादी आहे. कारण ही सृष्टीची चलनवलन चालणार कसं? कारण पूर्वजन्माने पूर्वकर्माने जन्म मिळण्याची परंपरा किती प्राचीन आहे हे मुळात सांगणं कठीण आहे आणि अशक्यप्राय गोष्टी आहे. असं म्हणतात ना की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ असल्याप्रमाणे या पुनर्जन्माच्या गोष्टी आहेत. पुनर्जन्म खरं तर हा श्रद्धेने मानावा लागतो. काही लोकांना ही अंधश्रद्धा आणि थोतांड वाटतं. काही लोक म्हणतात की कधीही न पाहिलेली ही गोष्ट ही कशी सत्य म्हणावी. पण तुम्ही सुद्धा असं बऱ्याचदा अनुभवलं असेल की कधीही न पाहिलेली जागा किंवा माणसं तुम्हाला ओळखीची वाटतात. तुमच्याशी त्यांचं आणि त्यांचं तुमच्याशी एक अनामिक नातं तयार होतं. खूप लोकांचं तुम्ही ऐकलंही असेल की मी इथे येऊन गेलोय, हे माझ्या बाबतीत घडलंय. अशा गोष्टींना काही जण मिथ म्हणतात, खोटं आहे म्हणतात. काही जण याला रिपीटेड मेमरी म्हणतात. पण हे प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणामध्ये नक्की जाणवतं. मृत्यूनंतर माणसाचं काय होतं याची जिज्ञासा, उत्सुकता अनेकांना असते. अहो, माझ्याकडेही असे लोक आहेत जे येतात आणि विचारतात की सांगा माझा मृत्यू कशामुळे होईल आणि मी कधी मरणार आहे. बऱ्याच लोकांना ते ऐकण्यामध्ये काय इंटरेस्ट असतो मला माहित नाही. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, ते म्हणजे मेल्यावरती स्वर्गात किंवा नरकात जागा मिळणं याचा कोणताही अधिकृत पुरावा नसल्यानं भारतीय लोक, आपण सगळे कर्मानुसार पुनर्जन्म हा पर्याय मानतात. आणि म्हणून तुम्ही या जन्मात जे करता तेच तुमच्या पुढच्या जन्मात वाटायला येतं. मी तुम्हाला पुढच्या काळात ज्योतिषशास्त्रातली अशी पुनर्जन्माची काही उदाहरणं दाखवणार आहे की जी तुम्हाला पटल्याशिवाय राहणार नाही. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता, महाभारत, स्मृती, पुराण या प्रत्येक ग्रंथातून पुनर्जन्माचं विस्तृत विवेचन केलंय. या बाबतीत अनेक पुराण कथा पण आढळतात. पण त्यावर म्हणजे पुनर्जन्म या विषयावरती स्वतंत्र असा कोणता विशेष स्पेशली ग्रंथ मात्र आपल्याला उपलब्ध नाही. आता आपण पाहूयात की माणसाचा पुनर्जन्म जो होतो तो कोणत्या योनीत त्याला जन्म घ्यावा लागतो. हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? मग थोडा धीर धरा, कारण मी सगळं सांगणार आहे पण पुढच्या भागात. म्हणजे तुम्ही कोणतं कर्म केलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा जन्म मिळतो हे शास्त्रात कशा पद्धतीने लिहून ठेवलंय हे तुम्हाला मी उद्याच्या भागामध्ये सांगायला नक्की सांगणार आहे. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, आज आपण पूर्ण जो आढावा घेतला यामध्ये ज्योतिषशास्त्रीय जो उल्लेख केला त्याच्यामध्ये पहा बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की ज्यावेळेस ज्योतिषी म्हणजे मी सुद्धा एखादी जेव्हा कुंडली मांडतो आणि कुंडली मांडल्यानंतर त्याचा पुनर्जन्म मांडतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा काही खून झालेला असतो, कोणाला गळा दाबून मारलेला असतं, कोणी पाण्यात पडून मेलेलं असतं. त्यावेळेस मी त्यांना सहज विचारतो किंवा त्या पत्रिकेच्या अनुषंगाने की काय हो तुम्हाला पाण्याची भीती वाटते का, किंवा काय हो तुमच्या कुठं अंगावरती एक विशिष्ट प्रकारची खूण आहे का. तर ते लोक जुगडी करून दाखवतात, हो हे बघा माझ्या छातीवरती आहे, बघा माझ्या पाठीवर आहे, माझ्या गळ्यावरती आहे, माझ्या अंगावरती आहे. आणि काही लोकांचं आता उदाहरणार्थ एक असं पाहण्यात आलं की एका व्यक्तीचा पुनर्जन्म होता आणि त्याचं पोट दुखणं थांबत नव्हतं. सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार केले पण पोटदुखी थांबत नव्हती. तेव्हा त्याचा पुनर्जन्म मांडला आपण. त्यावेळेस असं लक्षात आलं की गेल्या जन्मामध्ये तो एक सैनिक होता आणि पोटामध्ये त्या ठिकाणी त्याला संगीन मारलेली होती. म्हणजे संगीन जो भाला असतो तो मारून त्याला मारला होता आणि त्याच्या आत्मदेहानं म्हणजे लिंगदेहानं त्या वेदना घेऊन पुन्हा जन्म घेतला होता. म्हणून या जन्मात काहीही नसताना त्याचं पोट कायम दुखत होतं आणि ज्यावेळेस त्याला ह्या पुनर्जन्माची गोष्ट कळली त्यावेळेस मात्र त्याचा जो पोट दुखण्याचा त्रास होता हा बऱ्यापैकी कमी झाला. अशी एक नाही असंख्य उदाहरणं आहे मी तुम्हाला पुढच्या काही भागामध्ये देणार आहे. पाहत राहा आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू याच नावाचं युट्यूब पेज आणि अर्थातच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया उद्या 11 वाजता सकाळी पुनर्जन्माच्या पुढच्या भागात.